नमस्कार मित्रांनो, शर्यतप्रेमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बैल चोळण्याचं इथं मागं चालू आहे, तर आपण या बघूया बैल कसं चोळतात. तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी बैल चोळण्यास सुरुवात झालेली आहे. हे भीमांना म्हणून आहेत, अभिषेकवाडीचे. बघू शकताय बैल मैदानात पळून अशा पद्धतीने आकडतात व त्यांना असं चोळून मोकळं केलं जाते. अण्णा, नाव सांगा पूर्ण तुमचं. भीमराव भानुदास खराब, गाव आपलं हबिशेवाडी. कधीपासून अण्णा चोळताय बैल? मी 20 वर्ष झालं चोळतोय. हा हा, म्हणजे पहिल्यापासून? ही आहे आज जो पंजोबा करत होती. हा हा, म्हणजे घरची जिद्द आहे तुम्हाला. कशामुळे बैल चोळा लागतात काय मामा? ती पळून आकडलं, शिरगी झाली, हा ते असं आकडलं ताटलं पळून वड हा, हा, पट्टी हा. बाजला शरीर अवघडलं. ही हा हा हा, म्हणजे एक थोडक्यात मशाज. मच्छर आता चोळायला कुठं कुठं जात आहे काय? चौकड जातोय, लांब लांब जातो. जोडी हा. रोंगाची बैल आहे तिकडं हा हा, कुठं फोन आला की जायचं. जाय. तुमचा मोबाईल नंबर सांगा की. 80 80 80 62 62 56 89 89. भीमांना हबिशेवाडी. अभिषेकवाडी. आपल्या नवीन बैल मालकांना काय सांगणार तुमचं बैलाच्या बाबतीत? बैलाची काय काळजी घ्यावी? काय चोळायचं अवघडलेलं. 2-3 मैदान झाले, बैल हात मारून घ्यायचा. हा 4 मैदान झाली. हा हा हा, हा म्हणजे थोडक्यात कुस्ती झालेल्या पैलवानची जशी मशाज होते हा तशी मशाज. तशी या राऊंडच्या बैलाची राऊंड झाल्यानंतर ही मशाज असते. नवीन गाडा मालकासनी पण जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला फोन केला तर तुम्ही जाणार का? जाणार की. चाल. अशा पद्धतीने मशाज सुरू असते. जे बैल मैदान करून पळून आल्यानंतर आकडतात, अवघडतात, त्यांचं पूर्ण अंग ढिल्लं करायचं काम या ठिकाणी असं होतंय. आणि हे बैल चोळणं हे काम खूप अवघड आहे. त्याला खूप वर्षाचा अनुभव लागतोय. जसं की भीमांनी सांगितलेत की 20 वर्ष झाली मी स्वतः बैल चोळतोय म्हणून. ह्या पद्धतीनं बैल फिरवला जातोय बघा. आता एवढा मोठा बैल असा वडून पाडला जातोय. हे बैल चोळणं हे एकट्या दुकट्याच काम नसतंय. चोळणार एकटा असते पण धरणारी 5-6 जण लागतात. तुम्ही बघू शकताय. शर्यतीत बैल पळताना आपल्याला वाटतंय नुसता बैल पळतोय, पण त्या बैला मागे कष्ट किती असतात या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. हे बैलाही मालक इथं बसलेत बघा, रोहितदादा जाधव आणि राखीदादा जाधव. आणि बैलाच्या माग काम करणारी हे कार्यकर्ते बघा सुरू आहे बघा इथे या ठिकाणी. हडमोडतीला आवाज येते बघा. तुम्ही बघू शकता आता बैल किती रिलॅक्स पद्धतीने पडलेला आहे. दोन्ही बैल आहे. हा, म्हणजे ह्या बाजूलाच बैल अवघडलाय. बघू शकता मित्रांनो, पूर्ण शरीराला आता लेप लावून घेतलेला आहे. आणि आता त्यांच्या अनुभवावर बैल चोळत्यात. थोडक्यात हे
पहिलवानाची जशी कुस्ती झाल्यानंतर मशाज होते त्या पद्धतीनं बैलाची या ठिकाणी मशाज होते. बैल किती आता आराम पद्धतीने पडलेला आहे बघा, जरा सुद्धा हलं ना, म्हणजे त्याला पण कितपत बरं वाटतंय. आता आपण बैलाच्या मालकांना विचारूया. नमस्कार दादा, नमस्ते, बोला की. नाव सांगा आपलं. रोहित जाधव, हां, आपल्या बैलाचं नाव काय? बैजा. बैजा. मग बैजा चोळून घेताय तुम्ही? घेतला होता मी 1-2-3 वेळा भरपूर जणांच्याकडे चोळून घेतला होता. हां तर मला एवढा पाहिजे तसा काही रिझल्ट आला नाही. हां मग मी भीमानाला कॉल केला एकदा, हां. असा असा बैल चोळायचा आहे म्हणलं आपला. बर. मग भीमानं ठीक आहे म्हणले, येतो बोलले. हं. आणि भीमानं आल्यानंतर ना बैलाला माझ्या भरपूर फरक पडला. हां हां, म्हणजे आता ही दुसरी बारी आहे का बैल ही चोळण्याची? बारी आहे माझी बैल चोळायची. हां हां, बैलाला कसं काय फरक? बैलाला भरपूर फरक आहे. माझा बैल भरपूर जणांनी चोळला पण मला काही फरक पडला नाही. हां 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 भीमानानं चोळल्यानं मला भरपूर फरक पडला. हां, म्हणजे जिथं जिथं कुणाचा बैल रिपेअर होत नाही तिथं भीमानं करून धावतात. म्हणजे एवढं क्वालिटीचं काम त्यांचं आहे. भरपूर भरपूर. तर तुम्ही बघू शकताय पाठीत बैल अवघडलेला आहे आणि हाताचं बोट मोडल्यासारखा आवाज या ठिकाणी येतोय बघा. बघा, म्हणजे पूर्णपणे असं कट्ट कट्ट आवाज येतोय. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बैलाची मान मोडल्यानंतर हाडं मोडत्याला आवाज आला असेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बैल पूर्णपणे छातीत आकडलेला आहे. बैल जागचा हालत पण नाही, म्हणजे बैलाला इतपत आराम वाटतोय. आता या ठिकाणी सचिन म्हणले ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत इथे, त्यांना विचारूया जरा चोळण्याबद्दल माहिती. सचिन दादा नमस्ते. नमस्ते. सचिन दादा, बैल चोळल्यानं काय फरक पडतोय नेमका? बैल पळल्यानंतर वड पडलेली असते, आकडलेला असतोय, हा त्यामुळं चोळून घ्यावं. हा. आणि ते कुणाकडं पण चोळून घेणं होत नाही. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने बैल चोळल्यानंतर बैल मागं दाबला जातोय. आता बैल पूर्ण फ्री झालेला आहे.